विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओपासून आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधील मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मधील दुसऱ्या क्रमांकाचा जो इंटिग्रेशन बाय पार्ट्स या प्रकारामध्ये आहोत. त्यात आपण u इंटू व्हीचा फॉर्म्युला देखील पाहिलेला आहे. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिला असेल तर त्या प्रॉडक्टचा इंटिग्रेशन काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आपण पाहिला आहे. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण काही एक्झाम्पल जी आहेत ती सॉल्व्ह करून घेतलेली आहेत. त्यात आपण एक्सरसाइज 3.3 मधील 7व्या क्रमांकाच्या एक्झाम्पल पर्यंत पोहोचलो होतो. आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 8. तर आपण u इंटू व्ही यात सुरुवातीला जो आहे तो एक लॉ अप्लाय करतो, ज्याला आपण म्हणणार आहोत लाईट. हे आपल्यासाठी अगदी महत्वाचं आहे की यात जो क्रम आहे त्यांची ऑर्डर घेण्याचा, की इंटिग्रेशन ची पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन म्हणजे फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन यांची ऑर्डर ठरवण्यासाठीचा, त्यांची चॉईस ऑर्डरची जी असेल ती ठरवण्यासाठीचा हा लॉ आपण अप्लाय करतो. त्यात लॉगॅरिथमिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन या क्रमाने आपण त्या फंक्शन्सला त्यांची चॉईस जी आहे ऑर्डरची ती ठेवतो. त्या प्रकारे इथे आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. जर आपण या ठिकाणी ते अप्लाय केलं, अप्लाय लाईट हे अप्लाय केल्यावरती पहिल्या क्रमांकाला अल्जेब्रिक ते दिसत आहे आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे हा क्रम अगदी बरोबर आहे. जर तिसऱ्या क्रमांकाला आहे आणि ते चौथ्या क्रमांकाला म्हणजे क्रम त्याच्या आधी 3 येतोय म्हणजे हा क्रम अगदी बरोबर आहे. तर यात साइन स्क्वेअर एक्स जो आहे त्याचं डायरेक्टली आपण इंटिग्रेशन काढू नाही शकत. त्यासाठी आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायला लागतं. ते कन्व्हर्टही आपण करणार आहोतच. पण त्यापूर्वी आता इथे आपण आय इज इक्वल टू त्याला कन्व्हर्ट करून घेऊयात एक्स साइन स्क्वेअर एक्स. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे cos 2x चा म्हणजे cos 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए. या फॉर्म्युला सहाय्याने जर याला इकडे आणला तर 2 साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस cos 2a आणि हा साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस cos 2a अपॉन 2. अशा पद्धतीने आपल्याला जो फॉर्म्युला मिळतो त्यानुसार इथे येईल 1 मायनस cos 2x अपॉन 2 आणि हा dx. त्याच्यातनं 1 अपॉन 2 कॉमन निघेल, इंटिग्रल याच्यात x मल्टिप्लाय केला तर x आणि हा इंटू एक्स कॉस 2x आणि ते dx. आता याला सेपरेट जर आपण केलं तर 1 अपॉन 2 x इंटिग्रल इथे dx मायनस 1 अपॉन 2 इंटिग्रल x कॉस 2x असं याला लिहिता येईल. त्यात याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट काढू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे x⁻1 + 1 अपॉन 1 + 1. x⁻1 इथे आहे म्हणून मायनस 1 अपॉन 2 परत u इंटू व्ही इथे आलेलं दिसत आहे. u इंटू व्ही मध्ये पहिलं फंक्शन असंच दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन हा आपला फॉर्म्युला आहे, हा आपण इथे अप्लाय करतोय. इंटिग्रल इथे येईल d बाय dx ऑफ पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि सेकंड फंक्शन जे cos ऑफ 2x आहे त्याचं इंटिग्रेशन आणि संपूर्ण याचं इंटिग्रेशन घ्यायला लागतं. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलाय. हा 1 अपॉन 2 इंटू हा 2 होईल 4 आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 कर्ली ब्रॅकेट आणि कॉस ऑफ 2x चं इंटिग्रेशन येतं साइन 2x. कॉसचं इंटिग्रेशन आहे साइन 2x आणि अपॉनला x चा कोएफिशियंट घ्यायला लागतो, तो घेतलाय. मायनस इंटिग्रल इथे फक्त 1 येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x आणि परत याचं इंटिग्रेशन जे आहे ते साइन 2x अपॉनला 2 dx प्लस c कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट होईल. हा 1 अपॉन 4 एक्स स्क्वेअर मायनस हा 2 इंटू 2 4 होईल 1 अपॉन 4 मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय केल्यामुळे हा मायनस याला गेल्यानंतर हा x साइन 2x होईल. नंतर ही मायनस साइन याला गेल्यानंतर हा प्लस होऊन जाईल आणि हा 1 अपॉन 2 आणि हा मिळून हा 1 अपॉन 4 होईल. इथे फक्त इंटिग्रेशन साइन 2x बाकी आहे, ते इंटिग्रेशन साइन 2x आणि हा dx प्लस c. आता कर्ली ब्रॅकेटची गरज नाही कारण मी 1 अपॉन 2 मध्ये मल्टिप्लाय केलेला आहे. अजून थोडं सिम्प्लिफाय होतं आहे आणि शिवाय इंटिग्रेशन पण काढायचं बाकी आहे साइन 2x चं. इथे येईल मायनस 1 अपॉन 4x साइन 2x प्लस 1 अपॉन 4 आणि साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस, तर इथे येईल मायनस कॉस ऑफ 2x आणि अपॉनला आपण घेतो त्याचा कोएफिशियंट x चा कोएफिशियंट आणि प्लस c नेहमीप्रमाणे. याला थोडं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर मिळत आहे 1 अपॉन 4 इथे कॉमन निघतोय, x देखील कॉमन निघतोय. तसं काढला नाही तरी चालेल, परंतु आपण निघत असेल तर कॉमन काढून घेऊया. आणि इथे x मायनस 1 अपॉन 4 कॉमन काढला, इथे फक्त x मायनस साइन 2x येईल आणि हा मायनस होऊन जाईल कारण इथे मायनस साइन आणि हा 1 अपॉन 4 दुनी 8 आणि हा येईल cos 2x प्लस c. शिवाय इथून 1 अपॉन 4 देखील कॉमन निघतोय
तर इथे एक्स अपॉन एक्स कॉमन न काढता आपण समजा फक्त 1/4 कॉमन काढायचं ठरवलं तर इथे येईल एक्स इंटू एक्स हा एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स. जनरली इथून हा कॉमन जर काढला तर इथे 2 राहील आणि हा cos 2x म्हणजे असंही लिहिलं तरी चालणार आहे किंवा इथे देखील आन्सर संपलेलं होतं. हे असं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तिथे आपण प्रॅक्टिस म्हणून एक्झाम्पल पाहतो. ऍक्च्युली हे सगळे त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. इथे देखील आपल्याला एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसत आहे. जर आपण अप्लाय केलं आय किंवा लॅट यात हा क्रम बदलला तरी चालतो. हा याच्याऐवजी ILTE घेतला तरी चालणार आहे दोघींपैकी काही. तर जे लक्षात राहायला सोपं असेल याला आयलेट म्हणून सिम्पली लक्षात ठेवता येऊ शकतं आयलेट यानुसार. तर इथे आता जे क्रम आपण पाहत आहोत त्या क्रमानुसार एक्सपोनेन्शियल फंक्शन सगळ्यात शेवटी आहे 5व्या नंबरला आणि ट्रिग्नोमेट्री त्याच्या आधी आहे. म्हणजे याचा अर्थ हा क्रम जो आहे तो बदलणं गरजेचं आहे. तर cos 3x या ठिकाणी असायला पाहिजे आणि e⁻² तिकडे. तर ऑफकोर्स इथे आता u इंटू व्हीचा फॉर्म्युला जो आपल्याकडे आहे त्याचं जर ऍप्लिकेशन आपण केलं तर cos 3x इंटिग्रल e⁻²x dx मायनस इंटिग्रल d/dx ऑफ cos 3x आणि इंटिग्रल e⁻²x dx संपूर्ण याचं इंटिग्रेशन इक्वल टू हा cos 3x ऍज इट इज e⁻² चं इंटिग्रेशन e⁻²x येतं अपॉनला x चा कोएफिशियंट 2 मायनस इंटिग्रल कॉसचा जे डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन 3x आणि परत 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार तो येईल 3 कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय ते लक्षात ठेवा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन येतो आणि 3x हा कॉम्पोजिट फंक्शन मध्ये गेल्यानंतर परत 3x चा डेरिव्हेटिव्ह काढला तर आपण तो 3 येईल कारण x चा 1 येतो आणि याचं इंटिग्रेशन e⁻²x आणि आपण x चा कोएफिशियंट 2 dx प्लस c. याला व्यवस्थित लिहिलं तर e⁻²x इंटू cos 3x अपॉनला 2 मायनस आणि हा प्लस होऊन जाईल. त्यात हा 3/2 कॉमन निघेल आणि ते इंटिग्रल येईल साइन 3x आणि हा इंटू e⁻²x dx. अगेन हा u इंटू व्ही आलेला आहे. व्यवस्थित ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं इथे परत u इंटू व्ही वापरताना क्रम तोच आहे. ट्रिग्नोमेट्री नंतर एक्सपोनेन्शियल ट्रिग्नोमेट्री एक्सपोनेन्शियल त्यामुळे आपण तोच क्रम ठेवून इथे मात्र कर्ली ब्रॅकेट टाकायला विसरू नका म्हणजे मोठा ब्रॅकेट टाकायची गरज असते. नंतर इंटिग्रल हा e⁻²x dx u इंटू व्ही वापरतोय. पहिलं फंक्शन असं दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन आणि संपूर्ण याचं इंटिग्रेशन या पद्धतीने आपण तिथे फॉर्म्युला यूज केला आणि इथे हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. त्यानंतर हा e⁻²x इंटू cos 3x जो आहे तो ऍज इट इज अपॉनला 2 प्लस हा 3/2 ऍज इट इज साइन 3x देखील ऍज इट इज e⁻²x इंटिग्रेशन e⁻²x आणि अपॉनला येईल 2 कारण x चा कोएफिशियंट घ्यायला लागतो. नंतर साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे cos 3x आणि अपॉनला x चा कोएफिशियंट घ्यायला लागणार 3 इंटू e⁻²x सॉरी अपॉनला नाही मल्टिप्लाय कारण आपण डेरिव्हेटिव्ह काढतो आहोत तर ते कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि त्याला आपल्याला परत डिफरन्शिएट करायला लागतं. तर इथे येईल 3 e⁻²x आणि अपॉनला मात्र x चा कोएफिशियंट आणि इथे dx प्लस c. हा इथला कर्ली ब्रॅकेट जो आहे तिथे कम्प्लीट. आता पुढे याला सिम्प्लिफाय करत असताना हा 3/2 याला मल्टिप्लाय करणार आहोतच. बाकी ऍज इट इज असेल तर बघा इथे काय होईल e⁻²x इंटू cos 3x अपॉन 2 प्लस 3/2 ने मल्टिप्लाय केलं 3/2 आणि हा 2 याला मल्टिप्लाय झाला बेरने 4 म्हणजे 3/4 तो होईल आणि हा e⁻²x आधी लिहिला नंतर हा साइन 3x लिहिला त्यानंतर मायनस इथून बघा हा 3/2 याला देखील मल्टिप्लाय होतो हा 3/2 आहे तो 9/4 होईल आणि तो प्लस आहे इथे मात्र मायनस आहे म्हणून मायनस 9/4 हा त्याला मल्टिप्लाय झालेला आहे. आणि त्यानंतर इथे जे रिमेनिंग आहे त्याचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं व्यवस्थित तर आपल्या लक्षात येईल इथे आय जो आहे तो रिपीट झालेला आहे जसं आपण मागील एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं आहे. इथे हा आयच आहे आणि तिथे परत एकदा आय रिपीट झालाय. इथे जर पाहत असाल तर हा आयच तो आहे cos 3x किंवा हा इथे बघा cos 3x इंटिग्रेशन 2x रिपीट झाला. त्याच्याबद्दल आपण आय टाकायला हरकत नाही तर ती व्हॅल्यू आय तीच असल्यामुळे
आपण तिथे आय लिहिला दाखवतोच आणि इथे येईल 3/4 e⁻²x sin 3x आणि हा -9/4 आणि इंटू हा आय प्लस सी जो प्रत्येक ठिकाणी आहेच. आता ती टर्म इकडे आणली तर आय प्लस 9/4 आय असं होईल इक्वल टू इथून e⁻²x कॉमन निघतोय. शिवाय आपण 2 सुद्धा आपण कॉमन काढू शकतो. इथे जे उरणार तर ते असेल cos 3x आणि प्लस 3 sin 3x अपॉनला मात्र 2 उरणार आहे प्लस सी. त्यानंतर हा तिरकस गुणाकार केला तर हा 13i/4 होईल. 13i कारण 4 1 4 आणि 4 9 13 आणि हा e⁻²x/2 सॉरी हा इथे फक्त इथे डिवाइड आहे याला 2. त्यानंतर हा cos 3x ऍज इट इज प्लस 3 sin 2x ऍज इट इज आणि हा 2 याला जर मल्टिप्लाय केला तर तिथं 4 करता येईल आपल्याला. तिरकस गुणाकार करून जर आपण त्याला केलं तर त्या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय होईल आणि हा इकडचा 4 कॅन्सल होईल. तर आय इज इक्वल टू e⁻²x अपॉनला हा 13 येईल आणि इकडे 2 cos 3x प्लस 3 sin 2x अशा पद्धतीने आपण त्याला सिम्प्लिफाय करून फायनल इंटिग्रल जे आहे फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13 इंटिग्रल log of log x अपॉन x dx. आता हे जे एक्झाम्पल आहे हे आपण जी मागील मेथड ऑफ इंटिग्रेशन संपवली मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन तर त्याच्यामध्ये आपण जसं डेरिव्हेटिव्ह चेक करत होतो. आता log x बद्दल जर आपण टी पुट केला तर बरोबर त्याचा डेरिव्हेटिव्हच्या आत आहे. म्हणजे आपण बाय पार्ट्सच्या आधी सबस्टिट्यूशन यूज करतो आहोत. तर ते यूज करताना आपण या ठिकाणी पुट log x इज इक्वल टू टी असं केल्यानंतर याला डिफरन्शिएट करतो. तर याचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि इक्वल टू dt. नंतर ही जी व्हॅल्यू मिळाली 1/x आणि dx त्याच्याबद्दल आपण dt टाकणार आहोत आणि log x बद्दल आपण t मानलाय तर t इथे येईल आणि dx/x म्हणजे हा इक्वल टू येईल dt. बाकी पुढे आता हे झालेलं आहे. मग आपण या प्रकारचे जे फंक्शन असतात लॉगरिथमिक किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक यांना आपण सेकंड फंक्शन 1 कन्सिडर करून घेतो आणि u इंटू व्हीच्या साह्याने सोडवतो. म्हणजे आता पहिलं फंक्शन जे आहे u इंटू व्ही नुसार हे असंच राहील. सेकंड फंक्शन जे आपण मानलंय ते 1 dt मायनस इंटिग्रल d/dx ऑफ फर्स्ट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. हे आपण आधी पाहिलेलं आहे. याच टाईपचं आपण सुरुवातीलाच शिकून घेतलेलं आहे. एक्झाम्पल x ऐवजी इथे t आहे आणि इंटिग्रल 1 dt आणि हा dt इक्वल टू हा log t याचं इंटिग्रेशन येईल t मायनस याचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/t log t चा आणि याचं इंटिग्रेशन t आणि इथे dt. हा t गेट कॅन्सल इथे येईल t इंटू log t मायनस टी कॅन्सल केला इथे येईल 1 dt आणि फायनली इथे टी ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली ती आपण मानली log x इंटू log ऑफ log x. आपण टी बद्दल लॉग टाकतो आहोत आणि याचं इंटिग्रेशन टी dt टी सॉरी 1 चे इंटिग्रेशन फक्त टी आणि हा प्लस फक्त शेवटी लास्ट स्टेपला आपल्याला टी ऐवजी log ऑफ x सबस्टिट्यूट करायचा आहे आणि फायनली इथून हा log x जो आहे तो कॉमन काढला तर इक्वल टू log x कॉमन काढल्यावर ब्रॅकेटच्या आत जे असणार आहे त्यात असेल हा log x जो आहे तो कॉमन निघेल. इथे देखील log ऑफ x आहेच आणि हा ब्रॅकेट इथे 1 फक्त राहील म्हणजेच log ऑफ log x -1 आणि हा dx प्लस c हे असणार आहे फायनल इंटिग्रल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 बघूया. यात देखील सेम वेने जायचं आहे. नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल. इथे देखील आपण जर ऑब्झर्वेशन केलं असणार तर लक्षात येईल इथे आपल्याला साइन इनवर्स टी जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतो आहे त्याच्या आतच 1/√1 - t². म्हणजे इथं सबस्टिट्यूशन करायचे आहे आधी. तर साइन इनवर्स ऑफ टी बद्दल जर समजा मी थिटा पुट केला तर इथे आपण दुसरं व्हेरिएबल वापरायला हवं कारण टी वापरला गेलेला आहे. एक्स राहिला असता आपण टी टाकला असता थिटा राहिला असता आपण टी किंवा ऑदर टाकला असतं. तर इथे याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/√1 - t² आहे dt इक्वल टू d थिटा. तर यात आपण त्याला कन्वर्ट केलेला आहे दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये. तर इथे हा टी जो आहे हे जर इम्प्लाइज केला आपण तर याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की इथे टी इज इक्वल टू आहे साइन थिटा. आपण जर साइन इन्व्हर्स तिकडे पाठवला तर म्हणजे याचा अर्थ टी ऐवजी साइन थिटा व्हेरिएबल मध्ये कन्वर्शन होत आहे. साइन इन्व्हर्स टी बद्दल आपण थिटा मानलेला आहेच आणि dt अपॉन ही जी दिसते √1 - t² त्याच्याऐवजी पूर्ण
डी थिटा, म्हणजे हे यू इंटू व्ही झालेलं आहे. म्हणजे इथे आपण जर समजा तो आपला रूल वापरला लाईट किंवा आयलेट, तर त्यानुसार टेक्नॉमेट्री फंक्शन जे आहे ते नंतर येतं आणि अल्जेब्राइक आधी येतं, म्हणजे हा थिटा इंटू साइन थिटा असायला पाहिजे. म्हणजे मग पहिलं फंक्शन असंच, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन यू इंटू व्हीच्या फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. त्याच्यानुसार हा थिटा असा, याचं जे साईनचं इंटिग्रेशन आहे ते आहे मायनस कॉस थिटा मायनस याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा काढतो आहोत म्हणून 1. साईनचं जे इंटिग्रेशन आहे ते आहे मायनस कॉस थिटा, हा इथे डी थिटा प्लस सी. त्यानंतर हा इथे येईल मायनस थिटा कॉस थिटा मायनस, आणि हा मायनस मिळून प्लस होईल आणि इंटिग्रल कॉस थिटा डी थिटा प्लस सी. पुढे आपल्याला माहिती आहे की इथे आता आपल्याला कन्व्हर्शन जे आहे ते याच्यामध्ये करायला लागणार आहे. म्हणजे आपला जो थिटा आहे तो साइन वर्स टी आहे, आणि या कॉसला पण आपल्याला कन्व्हर्ट करायला लागणार साइन मध्ये, कारण त्याच्याबद्दल आपल्याला व्हेरिएबल त्याचा कन्व्हर्ट करायचा आहे. थिटा तर ठीक आहे आपल्याकडे, थिटा आपण टाकू शकतो साइन वर्स ऑफ टी, परंतु हा कॉस जो आहे त्याचं कन्व्हर्शन 1 मायनस साइन स्क्वेअर असं होईल युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. नंतर हा प्लस कॉसचं जे इंटिग्रेशन आहे ते येतं साइन थिटा, आणि हा प्लस सी परत साइन थिटा आपल्याकडे आहे, हा मायनस साइन इनवर्स ऑफ टी, हा अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे टी स्क्वेअर येईल, प्लस साइन थिटा पण आपल्याकडे आहे तो आहे टी, इथे फक्त टी येईल प्लस सी, किंवा लास्टला जर आपल्याला त्याला मायनस साइनचं टर्म नंतर टाकायचं असेल तर टी मायनस साइन इनवर्स ऑफ टी अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर आणि प्लस सी, हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17, इंटिग्रल एक्स कॉस क्यूब एक्स डीएक्स. इथे देखील यू इंटू व्ही दिसत आहे, पहिलं फंक्शन यू दुसरं फंक्शन व्ही आहे. हे देखील आपण अप्लाय करणार आहोत लाईट या लॉ नुसार. इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते इथे 5व्या क्रमांकाला आणि अल्जेब्राइक जे 4थ्या क्रमांकाला आहे, म्हणजे क्रम अगदी बरोबर आहे. तर आपण यू इंटू व्हीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पहिलं फंक्शन असंच, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन डीएक्स, आणि इथे परत संपूर्ण याचं इंटिग्रेशन इक्वल टू, आता हे जे दिसतंय कॉस क्यूब एक्स, आता या फंक्शनचं इंटिग्रेशन काढताना आपल्याला आधी त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते याच्यामध्ये करायला लागणार, एडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे. तर तो फॉर्म्युला कॉस 3a असा आहे. काय आहे याचा फॉर्म्युला? 4 कॉस क्यूब ए मायनस 3 कॉस ए. याच्यावरून आपण 4 कॉस क्यूब ए जर इकडे आणला, इथेच ठेवला आणि याला इकडे आणला, तर इथे इक्वल टू येईल 3 कॉस ए प्लस कॉस 3a. नंतर हा 4 इकडे आता डिवाइड होईल, तर कॉस क्यूब ए इज इक्वल टू आपल्याला मिळतं 3 कॉस ए अपॉन 4 प्लस कॉस 3a अपॉन 4. म्हणजे आपण या ठिकाणी ए ऐवजी एक्स वापरणार आहोत. तर आय इज इक्वल टू एक्स इंटू इंटिग्रल 3 कॉस ए अपॉन 4 प्लस ए ऐवजी इथे आता मात्र एक्स आहे 3x अपॉन 4 dx, आणि पुढे मायनस इंटिग्रल हा याच्या रिलेटिव्ह 1, आणि परत याचं जे इंटिग्रेशन आहे जे आपण इथे काढतो एक्झॅक्टली सेम इंटिग्रेशन इथे देखील असणार. तर इन ब्रॅकेट 3 कॉस एक्स अपॉन 4 प्लस कॉस 3x अपॉन 4 dx. त्यानंतर या संपूर्ण याचा डीएक्स असणारच आहे, कारण आपण याचं इंटिग्रेशन काढल्यावरती आणखी इंटिग्रेशन काढणार आहोत. तर इक्वल टू, आता याचं इंटिग्रेशन जे आहे ते काय येईल बघा, 3 अपॉन 4 तर कॉन्स्टंट आहे, आणि कॉसचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स, प्लस इथे देखील 1 अपॉन 4 कॉसचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स, साइन 3x इथे येईल मात्र, आणि याचा कोइफिशियंट 3 आहे तर अपॉनला 3 घ्यायला लागणार, मायनस इंटिग्रल हा 1, इथे देखील हेच इंटिग्रेशन असणार आहे म्हणून आपण त्याला डायरेक्ट लिहून घेऊया 3 अपॉन 4 साइन एक्स प्लस 1 अपॉन 4 साइन 3x आणि अपॉनला 3, आणि हा dx प्लस सी. पुढे इक्वल टू याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं आपण, ते एक्स जर मध्ये टाकला तर इथे येईल 3 अपॉन 4 एक्स साइन एक्स प्लस हा एक्स याला मल्टिप्लाय झाला 4 12 हा होईल, तर इथे येईल एक्स साइन 3x
अपॉन 12 मायनस इथे परत 3/4 जो आहे तो कॉमन निघणार आणि साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स ही मायनस याला गेल्यानंतर इथे मायनस हा 4×12 म्हणजे 1/12 आणि ही साईन गेल्यामुळे मायनस झाला आणि परत साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आणि आपण एक्सचा कोएफिशियंट 3 आणि शेवटी प्लस सी. थोडं सिम्प्लिफाय करूयात म्हणजे आन्सर आलेला असेल इक्वल टू 3/4 x साइन x ऍज इट इज प्लस x साइन 3x अपॉन 12. नंतर हा मायनस मायनसचा प्रोडक्ट जो आहे तो प्लस होईल प्लस 3/4 कॉस एक्स नंतर हा मायनस आणि हा मायनस परत हा देखील मायनस आहे तर मायनस मायनस प्रोडक्ट प्लस आणि बाकी काही 36 म्हणजे प्लस 1/36 कॉस 3x प्लस सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. इथे आता ऑब्झर्व केलं असणार तर x sin 2x cos 2x दिसतोय म्हणजे याचा अर्थ इथे 3 फंक्शन्स येऊन गेलेले आहेत आणि आपल्याकडे u इंटू v चा फॉर्म्युला फक्त दोनच फंक्शन साठीचा आहे u इंटू v साठीचा आहे. मग याला आपल्याला या फंक्शनला कन्वर्ट करायला लागणार एकामध्ये किंवा काहीतरी असा फॉर्म्युला यूज त्या ठिकाणी जरूर होईल याचा उपयोग करून त्याला आपण कोलॅप्स करू शकतो किंवा दोनच फंक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी फॅक्टरायझेशनचा म्हणजे याला आधी आपण सिम्प्लिफाय करूयात 1/2 इंटिग्रल x इंटू हा जो दिसतो याला मी 2 ऍडजस्ट केला 2 sin 2x इंटू कॉस 5x म्हणजे मला डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येईल. काय आहे तो फॉर्म्युला 2 sin a cos b sin a cos b चा असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin a cos b चा तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आणि तो कसा आहे फॉर्म्युला आपल्याकडे 2 sin a cos b इज इक्वल टू sin a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट प्लस साइन सेकंड ब्रॅकेट a मायनस b असा तो फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ते x इन ब्रॅकेट आता ह्या संपूर्ण मिळून जो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला त्याला साइन 2x प्लस 5x आणि प्लस साइन 2x मायनस 5x या पद्धतीने तो फॉर्म्युला यूज होईल. इक्वल टू हा 1/2 इंटिग्रल x मध्ये मल्टिप्लाय केला तर x साइन 7x होईल dx आणि प्लस हा x याला देखील मल्टिप्लाय हा 1/2 याला देखील मल्टिप्लाय होईल इंटिग्रल सेपरेट पण करतो आणि मल्टिप्लाय पण करतो आहे तर x हा x साइन मायनस 3x होईल आणि हा dx. नंतर आता हा इक्वल टू 1/2 u इंटू व्ही दिसतोय. आपण क्रम जो आहे तो अगदी बरोबर आहे. आपला जो आयलेट किंवा लाईट आपण जो लॉ वापरतो आहोत त्यानुसार अल्जेब्रिक आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक येतं. प्लस इथे मात्र मायनस साइन जी आहे ती आपल्याला इथे लिहायला लागेल कारण साइन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस साइन थिटा येतो त्यानुसार आणि क्रम जो आहे तो आपला तोच आहे तो याच पद्धतीने आहे. आता इथे दोघी ठिकाणी u इंटू व्ही आहे तर आपण एक सोडूयात. तर पहिले सुरुवातीला हे 1/2 u इंटू व्ही आहे कर्ली ब्रॅकेट पहिलं फंक्शन असंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन नंतर दुसरं फंक्शन जे आहे त्याचं म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन हे फक्त आता एवढ्या भागाचं म्हणजेच पहिलं जे फंक्शन आपलं आहे एवढं त्याचं हे झालं. पुढे ही मायनस साइन कंटिन्यू हा कर्ली ब्रॅकेट नंतर मायनस आता हा इथे 1/2 इन कर्ली ब्रॅकेट परत u इंटू व्ही आहे पहिलं फंक्शन असंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन आणि संपूर्ण याचं इंटिग्रेशन या पद्धतीने. आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात तर पुढे काय होईल बघा हा इक्वल टू 1/2 ऍज इट इज नंतर x साइनचं इंटिग्रेशन मायनस cos 7x अपॉनला x चा कोएफिशियंट 7 मायनस इंटिग्रल x चा डेरिव्हेटिव्ह 1 साइनचं इंटिग्रेशन cos म्हणजे मायनस cos 7x आणि अपॉनला x चा कोएफिशियंट 7 आणि इथे dx पुढे कंटिन्यू मायनस 1/2 परत इथे x साइनचं इंटिग्रेशन मायनस cos 3x आणि अपॉनला x चा कोएफिशियंट 3 घ्यायला लागतो मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 परत साइनचं इंटिग्रेशन मायनस cos 3x आणि अपॉनला 3
dx आणि हा प्लस सी इक्वल टू, ही मायनस साईन आहे लक्षात घ्या, दोन फंक्शन मध्ये आपण त्याला लिहितोय, स्टेप्स व्यवस्थित बघा. नंतर हा 1/2 याला मल्टिप्लाय केला आणि हे मायनस साईन पण आहे, तर मायनस एक्स आणि 7×14 एक्स कॉस 7x अपॉन 14, मायनस मायनस परत हा प्रॉडक्ट प्लस झाला, प्लस आणि हा 1/2 याला देखील मल्टिप्लाय आहे, तर हा अगेन 7×14 म्हणजे हा 1/14 किंवा इथे जे काही आहे ते आपण लिहून घेऊया. बघा आता इथे हा मायनस मायनस प्लस झाला, पण इंटिग्रेशनची साईन अजून आहे, म्हणजे आपल्याला इंटिग्रल काढायला लागणार आहे, तर तो 7×14 फक्त लिहून घेऊयात 1/14 आणि इंटिग्रल जे उरतं आहे ते कॉस ऑफ 7x हा dx. पुढे कंटिन्यू ही मायनस साईन ही 1/2 हा मायनस मायनस प्लस झाला, कारण या दोघींचा प्रोडक्ट घेतोय आपण, आता मध्ये पण टाकतो, 3×6 होईल, म्हणजे हा इथे 1/6 आणि हा x कॉस 3x. पुढे ही मायनस साईन परत याला गेली, परत 1/2 ने पण मल्टिप्लाय केलं आणि हा या 3 ने पण केलं, तर 1/6 होईल, बेत्रिक 6. हा मायनस मायनस प्लस झाला आणि परत हा मायनस आल्यामुळे परत ते मायनस होऊन जाईल आणि इंटिग्रल कॉस ऑफ 3x dx इक्वल टू, कंटिन्यू इथून सुरुवात होणार, तर -1/14 x cos 7x प्लस 1/14 परत cos 7x चं इंटिग्रेशन sin 7x अपॉन 7, एक चा कोएफिशिएंट घ्यायला लागतो तसं, प्लस हा 1/6 x cos 3x ऍज इट इज, हा -1/6 आणि परत cos चं इंटिग्रेशन sin 3x आणि अपॉनला हा 3 प्लस इथे 14×7 98 म्हणजे 1/98 sin 7x, नंतर प्लस मायनस हा साईनची टर्म इथे जवळ लिहून घेतो, 7×3 = 18 sin 3x, नंतर ही कॉसची टर्म आहे मायनस इथे 1/14 x cos 3x आणि इथे लास्टला प्लस 1/6 x cos हा 7x आहे आणि हा 3x फायनल प्लस सी, हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 21 cos ऑफ क्यूब रूट ऑफ x dx. इथे आता दिसतंय की पाथाक्षरची एक सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे, कारण अशा वेळेला जनरली त्याच्या आत जरी डेरिव्हेटिव्ह दिसत नसला, पण ही टर्म जी आहे थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वाटते आहे, पण या टर्म बद्दल आपण सबस्टिट्यूशन अप्लाय करतो. तर इथे क्यूब रूट ऑफ x इज इक्वल टू, समजा मी t ठेवला आणि तुम्ही त्याचा क्यूब घेतला, तर x³ इज इक्वल टू येणार, सॉरी x इज इक्वल टू येणार t³, आणि हा क्यूब रूट आहे म्हणून दोघं साईडला मी क्यूब घेतलाय. त्याला डिफरन्शिएट केलं तर dx इज इक्वल टू 3t² dt असं येईल. x⁻n चा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय केला डेरिव्हेटिव्हचा. तर i इज इक्वल टू इंटिग्रल, इथे आता कॉस याच्याबद्दल t's ठेवलेला आहे आणि dx बद्दल जे आहे ते 3t² dt आहे. बाकी याच्यावरती जर आपण 3 कॉमन काढला आणि इथे उरतंय t² cos t, हा जो क्रम आहे आपला अल्जेब्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिक या प्रकारे ठेवावा लागतो, कारण या लॉ नुसार आपल्याला अल्जेब्रिक फंक्शन आधी पाहिजे आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक पाहिजे, म्हणजे क्रम जो आहे तो याप्रमाणे लिहून घेतला. त्यानुसार जर आपण इथे आता u इंटू व्ही चा फॉर्म्युला अप्लाय केला, तर 3 म्हणजे बाय पार्ट्सने सोडवलं, तर ते पहिलं फंक्शन t² cos t dt म्हणजे दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन आहे आणि सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन आणि संपूर्ण याचं इंटिग्रेशन, हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूयात आणि करते त्या ठिकाणी कम्प्लीट. इक्वल टू हा 3 याला मल्टिप्लाय करून घेऊयात, 3t², cos चं इंटिग्रेशन sin t, हा 3 याला देखील मल्टिप्लाय, 3 इंटू इंटिग्रल याचा डेरिव्हेटिव्ह 2t t² चा, याचं इंटिग्रेशन sin t आणि हा dt प्लस c इक्वल टू हा 3t² sin t ऍज इट इज -3×6 हा याला मल्टिप्लाय होईल. अगेन इथे u इंटू व्ही तयार झाला, परत ऑब्झर्व केलं तर इथे u आणि v असे दोन फंक्शन्स परत आले, परत मल्टिप्लिकेशन होतोय, प्रॉडक्ट होतोय, म्हणजे परत आपल्याकडे u इंटू व्हीचा जो फॉर्म्युला आहे बाय पार्ट्सने आपण त्याला सोडवणार. तर t² sin t -6, अगेन पहिलं फंक्शन असंच, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन अँड इंटिग्रेशन ऑफ होल फंक्शन, कर्ली ब्रॅकेट
कम्प्लीट. त्यांच्या बाहेर 6 मल्टिप्लाय आहे. तर हा 3t² sin t मायनस 6 मल्टिप्लाय करतोय म्हणजे तो 6t. हा साईनचा जो इंटिग्रेशन आहे ते cos t 6 यालाही मल्टिप्लाय होईल मायनस मायनसचं प्रोडक्ट प्लस होईल 6 याचा डेरिव्हेटिव्ह 1 याचं इंटिग्रेशन मायनस cos t dt प्लस c. याला फक्त आता सिम्प्लिफाय करून द्या की 3t² sin t मायनस मायनसचं प्रोडक्ट प्लस झाला t इंटू 6 इंटू t cos t प्लस आणि परत ही मायनस साइन येईल मायनस 6 आणि परत कॉसचं जे इंटिग्रेशन आहे ते येतं sin t प्लस c. यात आता टी ची व्हॅल्यू जी आपण याच्याबद्दल मांडली ती सबस्टिट्यूट करून देऊया. तर इथे काय येईल बघा 3 याचा स्क्वेअर घेतला तर इथे येईल टी स्क्वेअर घेतल्यामुळे इथे क्यूब रूट घेण्याऐवजी आपण त्याला x⁻² असं लिहिता येईल. हा साइन टी जो आहे तर साइन क्यूब रूट ऑफ एक्स इथे येईल प्लस हा 6 टी ऐवजी आपल्याकडे क्यूब रूट ऑफ रूट एक्स आहे आणि क्यूब रूट ऑफ एक्स आहे आणि इथे कॉस टी जो आहे त्यात कॉस ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स असे येईल. पुढे मायनस 6 हा साइन क्यूब रूट ऑफ एक्स याच्यामध्ये आणि हा प्लस सी. नंतर या दोन टर्म ज्या दिसत आहेत यांच्यामधून साइन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स हा कॉमन निघतोय. वरून 3 पण कॉमन येतो. 3 जर कॉमन काढला इथे तर इथे राहील x⁻²/3 हा तिकडे कॉमन काढूयात हा मायनस आणि इथे उरणार फक्त 2 3 2 6 केला तर हा पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन साइन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स प्लस बाकी हे ऍज इट इज असेल. हे जे काही आहे फंक्शन ते असंच असेल आणि हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात सेकंड मधील दुसरं. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हाय त्याच टाइपचं एक्सपोनेन्शियल मल्टिप्लाय बाय आपल्याला ट्रिग्नोमेट्री दिसत आहे फक्त तिथे रेस टू मायनस साइन असल्यामुळे मी हे एक्झाम्पल घेतोय. हाय सेमच वेने आपल्याला जायचं आहे काहीच फरक नाहीये परंतु एक सराव म्हणून एक्झाम्पल घेतोय. तर अप्लाय आधी सुरुवातीला आपल्याला u इंटू व्ही वापरण्यापूर्वी दिसतंय की u इंटू व्ही दिसतंय. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिसतो आहे इंटिग्रेशन मध्ये. त्यांना आपण सिम्प्लिफाय पण करू शकत नाही आहोत. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा आपण u इंटू व्ही अप्लाय करतो म्हणजे बाय पार्ट्सने सोडवतो. परंतु बाय पार्ट्स वापरण्यापूर्वी आपल्याला हा लॉ जो आहे तो चेक करायला लागतो. याच्याने आपल्याला क्रम ठरवावा लागतो. तर ते आपण क्रम ठरवतो. एक्सपोनेन्शियल हे सगळ्यात लास्टला आहे आणि जे ट्रिग्नोमेट्री दिसत आहे ते आपल्या सेकंड लास्टला आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत तर i इज इक्वल टू इंटिग्रल आधी cos ऑफ 2x घ्यायला लागणार आणि नंतर e⁻⁻x आणि हा dx. आता इथे पहिलं फंक्शन ठरलेलं आहे तर cos 2x इंटिग्रल e⁻⁻x आणि हा dx मायनस इंटिग्रल d/dx ऑफ पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आणि सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन dx आणि संपूर्ण या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायला लागतं. इक्वल टू हा cos ऑफ 2x जो आहे तो ऍज इट इज असेल. e⁻⁻x चे इंटिग्रेशन e⁻⁻x असेल परंतु एक्सचा कोइफिशियंट हा अपॉनला घ्यायला लागतो म्हणून -1 इथे येईल. इंटिग्रल cos 2x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मायनस sin 2x येतो आणि 2x चं डेरिव्हेटिव्ह परत घ्यायला लागतं कारण हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 कारण x चा 1 येतोय. तसं e⁻⁻x अपॉन x चा कोइफिशियंट -1 आणि हा इथे dx इक्वल टू ही मायनस साइन e⁻⁻x पुढे लिहिला हा इंटू कॉस ऑफ 2x मायनस आणि हा मायनस प्लस वरून हा 2 कॉमन निघेल. ही मायनस येणाऱ्यामुळे परत ते मायनस होईल कारण मायनस 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 3 मायनस झाले म्हणून मायनस झाला. इथे येईल साइन 2x आणि इंटू e⁻⁻x dx इक्वल टू हा मायनस e⁻⁻x cos 2x जो आहे तो ऍज इट इज -2 परत साइनचं जो इंटिग्रेशन आहे ते आहे कॉस ऑफ इथे u इंटू व्ही आहे परत u इंटू व्ही आहे बघा हा u आणि हा v. तर इथे परत फंक्शन जे आहे ते आपलं या लॉ नुसार पहिलं फंक्शन जे आहे ते ट्रिग्नोमेट्री येईल. तर इथे येईल साइन 2x सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस परत इंटिग्रल ऑफ इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अँड इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन या पद्धतीने इथे परत डेरिव्हेटिव्ह काढा इंटिग्रेशन करायला लागणार. हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. नंतर आपण 2 ने पण मल्टिप्लाय करून देऊयात. e⁻⁻x हा cos 2x ऍज इट इज -2 हा sin 2x आणि e⁻⁻x चे इंटिग्रेशन e⁻⁻x अपॉन -1 मायनस sin 2x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो cos 2x आणि परत 2x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2 e⁻⁻x चे इंटिग्रेशन e⁻⁻x अपॉन -1 आणि हा dx. पुढे हा 2 जो आहे
आपण याला मल्टिप्लाय केला जातो, याला देखील मल्टिप्लाय होईल. इक्वल टू हा मायनस e टू मायनस एक्स कॉस ऑफ 2x मायनस, आणि हा परत मायनस प्लस झाला आणि परत e टू मायनस एक्स पुढे लिहिला आणि हा त्याला मल्टिप्लाय साइन 2x मायनस, आणि हा मायनस म्हणून प्लस 2 इंटू 2 हा 4 झाला. इंटिग्रल इथे जे उरतं आहे कॉस 2x आणि इथे इंटू e टू मायनस एक्स dx. नंतर ही मायनस साइन जी आहे ती सुद्धा आपण जर मध्ये मल्टिप्लाय केली तिथे प्लस होईल, आणि ही प्लस झाल्यामुळे ही मायनस असल्यामुळे ही प्लस परत ही मायनस होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आता इथे हा आय जो मिळालेला आहे त्याच्यात हा रिपीट झालाय आय, जो आपण ऑलरेडी मांडलेला आहे. तर तिथे आय इज इक्वल टू मायनस e टू मायनस एक्स कॉस 2x प्लस e टू मायनस एक्स साइन 2x, आणि हा मायनस 4i प्लस सी इथे असा आहे. तर तो 4i इकडे आला तर तो प्लस होईल, इक्वल टू हा मायनस e टू एक्स. त्याच्या आधी बघा हा e टू मायनस एक्स कॉमन पण निघतोय. आता कॉमन काढला की साइन 2x आधी येईल आणि हा नंतर येईल कॉस 2x, आणि नंतर हा 5 तिकडे आपण डिव्हाइड करू, तो जो दोघी मिळून झालेला आहे, आणि मग फायनल आन्सर आपल्याला जे आहे ते असं मिळणार आय इज इक्वल टू e टू मायनस एक्स अपॉन 5 साइन 2x मायनस कॉस 2x प्लस सी. हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे काही उर्वरित एक्झाम्पल्स होते एक्सरसाइज 3.3 मध्ये ते पाहिलेले आहेत. आता याच ठिकाणी थांबूयात आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण याची उर्वरित एक्झाम्पल्स आणि काही नवीन टॉपिक पण घ्यायचं आहे ते बघणार आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये.